मित्रांनो, बोर्ड परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना नेहमी प्रश्न पडत असतील की सर, आम्हाला बोर्ड परीक्षेला जाण्यापूर्वी जर ह्या विषयाचे प्रश्न समजले तर आम्ही खूप तयारी करून जाऊ आणि चांगले उत्तरं लिहू. खूप चांगली उत्तरं लिहिली की आम्हाला चांगले मार्क मिळतील, आमच्या बोर्डात चांगले नंबर येतील आणि आम्हाला चांगले ॲडमिशन मिळेल. हो, सगळं चांगलं होईल, परंतु त्यासाठी तुम्हाला बोर्डाचे प्रश्न आधी समजायला हवेत. मग खरंच असे बोर्डाचे प्रश्न तुम्हाला आधी समजून घेता येतील का? तुम्हाला माहिती करून घेता येतील का? किंवा ते बोर्डाचे प्रश्न आधीच तुम्ही शोधू शकता का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला अभ्यासायची आहेत. त्यासाठीच आणि म्हणूनच आपण सुरू केलेलं आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चन. प्रिव्हियस इयर क्वेश्चन म्हणजे PYQ क्वेश्चन म्हटलं जातं. कोणत्याही परीक्षा देत असाल तुम्ही तर त्या परीक्षांच्या संदर्भात सांगितलं जातं की तुम्ही पाठीमागं त्या संदर्भात किती प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत, कोणत्या परीक्षा झालेल्या आहेत, त्यांच्या प्रश्नपत्रिका पहा, त्याच्यातले प्रश्न पहा, म्हणजे तुम्हाला ते समजेल की कसे प्रश्न विचारले जातात, कोणते प्रश्न विचारले जातात. आणि मग त्याचाच आपण विचार केला आणि आज आपण पुन्हा एकदा इयत्ता 12वी बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी फेब्रुवारी 2026मध्ये जी परीक्षा होणार आहे त्यामध्ये कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जाऊ शकतात, कोणते प्रश्न येऊ शकतात हे समजून घेण्यासाठी प्रिव्हियस इयर क्वेश्चनचा विचार करतो आहे. तर आज राज्यशास्त्र विषय आपण निवडलेला आहे, त्याच्या संदर्भात आता आपण व्हिडिओ अपलोड करायला सुरुवात करणार आहोत. तर याच्यातला कोणता प्रश्न प्रथम घ्यावा, तर मला सगळ्यात सोपा आणि महत्त्वाचा प्रश्न वाटला तो प्रश्न 4 सहसंबंध पूर्ण करा किंवा तो स्पष्ट करा. तर ह्या प्रश्नातले कोणते प्रश्न बोर्ड पुन्हा विचारू शकतं, तुम्हाला ते विचारले जाऊ शकतात आणि तुम्ही त्याची तयारी करून जायला हवी. हे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजतील बा. कारण मी प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर समोर ठेवल्या तर मला कळलं की कोणते प्रश्न येऊ शकतात, कोणत्या प्रश्नांचा अभ्यास करायला हवा. तर तसे तुम्हालाही हे करता येऊ शकतं, म्हणून तुमच्यासाठी हे सगळे प्रयत्न आहेत. पाठीमागच्या सगळ्या प्रश्नपत्रिका ऑक्टोबर 21पासून ते आत्ता जुलै 25पर्यंत झालेल्या सगळ्या क्वेश्चन पेपर समोर ठेवून त्याच्यातले प्रश्न आपण फक्त समोर घेतो. मी तेवढेच सांगणार आहे. ते जरी तुम्ही पाहिले तरी तुम्हीच सांगाल की सर, आत्ता ह्या परीक्षेला कोणते प्रश्न येतील. म्हणून त्याची तयारी करण्यासाठी ही खूप चांगली स्ट्रॅटेजी आहे, ती आपण वापरणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओज लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा आवडला असेल तर, कारण त्याही विद्यार्थ्यांना माहिती होत्या, त्यांनाही तुमच्यासारखीच मदत झाली पाहिजे. आपल्याला सर्व महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळवून द्यायचे आणि त्याच्यासाठी हा प्रयत्न आहे. हे सगळे फ्री ऑफ कॉस्ट व्हिडिओ आहेत आणि तुम्हाला कुठलाही ₹1 खर्च करायचा नाही. उलट तुमच्यासाठी अभ्यास कमी करायला लागण्याची ही स्ट्रॅटेजी आहे. काय करायचं मी सांगतो आहे, तेवढेच प्रश्नांचा अभ्यास करून जायचा, तरी तुम्ही खूप चांगले मार्क ह्या परीक्षेत मिळवू शकता. आणि एक्स्ट्रा वेळ असेल तुम्ही तर बाकीचेही सगळे प्रश्न करायला हरकत नाही, ते तुमच्या मनावरती आहे. तर मित्रांनो पहा, आज आपण प्रश्न 4 विचारात घेतला आहे. तर त्यासाठी मी म्हटलं की पाठीमागच्या सगळ्या प्रश्नपत्रिका आपण विचारात घेऊया, म्हणजे ऑक्टोबर 21पासून सुरुवात करूयाच. तर या प्रश्नपत्रिकेत पहा, असे प्रश्न विचारलेले होते: जागतिकीकरण, तंत्रज्ञान, गरिबी, स्त्रिया, राष्ट्रीय एकात्मता, प्रादेशिक अस्मिता, माहितीचा अधिकार, सुशासन, भारत आणि हिंदी महासागर. असे वेगवेगळ्या प्रकरणातले हे प्रश्न ह्या ठिकाणी दिसत आहेत. आपल्याला 5 प्रश्न देतात, त्याच्यातले 3च सोडवायचे आहेत. तर मी पाठीमागच्या प्रश्नपत्रिका अभ्यासत असताना हे पण लक्षात आलं की काही प्रश्न तुम्हाला रिपीट होतात आणि हे रिपीट सगळेच्या सगळे प्रश्न रिपीट होत नाहीत. तर रिपीट होतात काही ठराविक प्रश्न. हे ठराविक प्रश्न म्हणजे आपल्याला कमीत कमी 3 जरी रिपीट झाले तर 3च सोडवायचे असतात ना. 2 नवीन टाकतील पूर्णपणे. त्यांचा आत्ताच्या परीक्षेत कधीच विचारलेले नसणार आहेत, पण आपल्याला त्याचं काही घेणं नाही. आपल्याला 3 सोडवायचे. 3 आपल्याला जरी पाठीमागचे प्रश्नपत्रिकेतले आले तर आपली त्याची तयारी असायला हवी आणि ते आपण ऑब्झर्व करूयात आता. नंतर पहा, फेब्रुवारी 2022ला परीक्षा झाली. त्यामध्ये जागतिकीकरण आणि संस्कृती, हार्ड पॉवर, सॉफ्ट पॉवर हे वेगळे आलेले प्रश्न, राष्ट्रीय एकात्मता, विविधतेत एकता, महिला सक्षमीकरण, शाश्वत विकास, भारत आणि आफ्रिका. याच्या आधी भारत आणि हिंदी महासागर होता, आता भारत आणि आफ्रिका आहे. म्हणजे 5वा प्रश्न तर भारताचा इतरांशी संबंध कसा आहे ना त्याच्यावरतीच येतो. जर तुम्ही ते भारताचे संबंध करून ठेवले तर तुमचा क्वेश्चन फिक्स झाला, तुम्हाला कळलं की हा प्रश्न येणारच आहे. तर ऑब्झर्व करा, सगळे प्रश्न ऑब्झर्व करा. नेक्स्ट पुढच्या प्रश्नपत्रिकेत काय होतं आहे ते तुम्हाला कळत जाईल. जुलै 22ला पुन्हा एकदा रिपीटर विद्यार्थ्यांची परीक्षा झाली. त्यामध्ये गॅट आणि जागतिक व्यापार संघटनेवरती प्रश्न होता, WTO आणि गॅटवर. महिला सक्षमीकरण, शाश्वत विकास हे महिलांचं पुन्हा आलं. स्त्रिया, महिला सक्षमीकरण हेच फक्त नावं चेंज
करून येतात. राष्ट्रीय एकात्मता विविधतेत एकता हा प्रश्न तसाच्या तसा आला. 2 प्रश्न झाले पहा आपले रिपीट. सुशासन प्रशासन हे वेगळं आहे. पण भारत आणि अलिप्ततावाद पहिल्या प्रश्नपत्रिकेत भारत हिंदी महासागर, नंतर भारत आफ्रिका, आता भारत अलिप्ततावाद. म्हणजे हा तर प्रश्न तुमचा कन्फर्म झाला, रिपीट होणार आहे. तो इतर भारताचा संबंधावरती येणार आहे. नेक्स्ट जाऊयात पुढची प्रश्नपत्रिका. आता फार एक्सप्लेन करत नाही मी, फक्त पाहूयात आणि रिपीट काय होते ते एकदा चेक करूया. फेब्रुवारी 23मध्ये भारतीय समाज स्त्री पुरुष समानता हे स्त्रियांवरती विचारलाच जातो आहे प्रश्न पहा. त्यानंतर मानवी हक्क मानवतावादी हस्तक्षेप, राष्ट्रीय एकात्मता प्रादेशिक अस्मिता रिपीट झाला. 2 प्रश्न रिपीट झाले. लोकपाल भ्रष्टाचार नवीन आला, ठीक आहे, काय हरकत नाही. भारत बांगलादेश आला. हा एक प्रश्न आपण म्हटलं की भारताचा इतरांशी संबंध कसा आहे त्याच्यावर विचारला जातो. तर पहा ना, हा चौथा प्रश्न पहिला बांगलादेशाबरोबर पहिला हिंदी महासागर, नंतर आफ्रिका, नंतर अलिप्ततावाद, आता बांगलादेश. हे 4 तर प्रश्न तुम्हाला कळले की भारताचे संबंध यांच्याशी आहे, त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. 3 प्रश्न रिपीट झाले, आपल्याला काही प्रॉब्लेम नाही. बाकीचे नवीन आलेले नाही तुमचा अभ्यास तरी काही प्रॉब्लेम येणार नाही. नंतर बहुध्रुवीयता प्रादेशिकतावाद नवीन आहे, जाऊ दे, सोडून द्या. जागतिकीकरण भांडवली गुंतवणुकीचा मुक्त प्रचार हा प्रश्न रिपीट आहे. कसा रिपीट आहे? जागतिकीकरण आणि WTO मुक्त संचार जो आहे तो त्याच्याशी रिलेटेड असणार आहे. गरिबी विकास हा प्रश्न रिपीट झाला. सुशासन प्रशासन रिपीट झाला. राष्ट्रीय एकात्मता मानसिक परिणाम हाही रिपीट झालेला आहे, फक्त घटक थोडासा बदलून आला आहे. एक घटक राष्ट्रीय एकात्मतेवरती तर तुमचा अभ्यास असणारच आहे, कारण तो 3-4 वेळा येऊन गेला. म्हणजे 3 ते 4 प्रश्न इथं आपल्याला सोडवता येण्यासारखे रिपीट झाले. पूर्ण नवीन आलेले पण मी सांगितले आणि जुने पण सांगते. फेब्रुवारी 24चे पहा, जागतिकीकरण संस्कृती हा मुळात रिपीट झालेला आहे, आधी एकदा येऊन गेलं. आर्थिक हितसंबंध व्यापारी गट हा वेगळा आहे, द्या सोडून. गॅट आणि जागतिक व्यापार संघटना हा ऑलरेडी पूर्वी येऊन गेलेला प्रश्न आहे, रिपीट झाला. 2 प्रश्न रिपीट झाले. सुशासन आणि प्रशासन रिपीट झाला, ओके. 3 रिपीट झाले. भारत आणि आफ्रिका पुन्हा आला, रिपीट झाला. आलं की रिपीट झाला क्वेश्चन. 4 प्रश्न रिपीट झाले, एक नवीन प्रश्न तुम्हाला याच्यात पाहायला मिळेल. नेक्स्ट पुढचा प्रश्न पहा. जुलै 24मध्ये रिपीटर विद्यार्थ्यांची झालेली परीक्षा. जागतिकीकरण संस्कृती रिपीट, गरिबी विकास रिपीट, राष्ट्रीय एकता प्रादेशिक अस्मिता रिपीट, सुशासन ई प्रशासन रिपीट, भारत आणि अलिप्ततावाद रिपीट. आता किती प्रश्न तुम्हाला रिपीट तेच सांगायचे, तेच विचारले जात आहेत. आपल्याला तिघांची गरज होती, इथं 5 रिपीट झाले, 5 रिपीट झाले. नंतर जाऊयात फेब्रुवारी 25 म्हणजे पाठीमागच्या वर्षी झालेली परीक्षा. त्यामध्ये जागतिकीकरण संस्कृती रिपीट प्रश्न, गरिबी विकास रिपीट, शीतयुद्धाचा शेवट, नव्या राष्ट्रांचा उदय नवीन प्रश्न आहे, सोडून द्या. आपल्याला 3च पाहिजे. सुशासन प्रशासन ऑलरेडी झालं आहे. भारत अलिप्ततावाद ऑलरेडी झाले. 4 प्रश्न रिपीट आले, 4 प्रश्न रिपीट आले. नेक्स्ट पुढचा, आत्ता सगळ्यात शेवटी झालेली परीक्षा जुलै 25मध्ये. जुलै 25मध्ये गॅट आणि जागतिक व्यापार संघटना रिपीट, गरिबी विकास रिपीट, राष्ट्रीय एकता प्रादेशिक अस्मिता रिपीट, सुशासन आणि पारदर्शकता. सुशासन शब्द तसाच राहिले, पुढचं पारदर्शकता बदलले. आपण सोडून द्या. 3 तर आपले जसेचे जसे आले. आणि भारत रशिया आला. आता रशियाशी संबंध कसा आहे भारताचा तो विचारण्यात आला. हा कोणत्या घटकांशी संबंध आहे ना, त्याच्यातला रशियाची विचारला. म्हणजे भारताचा संबंध विचारला जातो आहे, हा तर आपण पाहिलेलाच प्रश्न आहे. मग किती घटक आहेत आत्तापर्यंत, एवढे जे पाहिले तेवढे तुम्ही सगळे एकदा नजरे घालून घातले, त्याची तयारी करून ठेवली. अजून भारताचा कोणाशी संबंध आहे हे जरी करून ठेवलं तरी एक प्रश्न तुम्हाला हमखास सोडवता येणार आहे, भारताचा इतरांशी संबंध. तर अशा प्रकारे एकंदरीत जर प्रश्नपत्रिकांचा विचार केला तर आपल्याला समजतं की कुठले प्रश्न आपण तयार करून जायला हवेत. आणि ते माहिती असतील तर परीक्षा द्यायला काय तुम्हाला अवघड जाणार आहे आणि मार्क मिळवायला कुठं अवघड जाणार आहे. म्हणून अशी माहिती मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुमच्यापर्यंत त्याची नोटीस येईल आणि मग तुम्हाला ते प्रश्न पाहता येतील. कारण बोर्ड परीक्षेला आता फार कमी वेळ राहिला आहे. जानेवारी फक्त 1च महिना आपल्या हातात आहे. फेब्रुवारीमध्ये 20 मार्काच्या परीक्षा, सबमिशन, त्यामुळे वेळ मिळणार नाही. तुम्हाला आत्तापासून तयारी करावी लागेल
आणि त्यासाठी 1 महिनाभर तुमच्याकडं चान्स आहेत हे प्रश्न समजून घ्यायला. तर त्यासाठी अपलोड केलेले सर्व व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर अभ्यास करणं गरजेचं आहे. तर तुम्हाला बोर्ड परीक्षा खूप चांगल्या पद्धतीने देता येईल आणि चांगले गुण पण मिळवता येईल. चला आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात. पण विसरू नका, याच्यानंतर आपण पुन्हा राज्यशास्त्र विषयाच्याच अशा पद्धतीने बोर्ड परीक्षेत विचारलेले प्रश्न आणि पुन्हा कोणते प्रश्न येऊ शकतात याच्यावरती विचार करणार आहोत. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.